जन सद्गुरु कनिकदास बंधो नितसुभश्याम चरण कमल को दंडवत कोटि कोटि प्रणाम जपोजी सतनाम श्री वाहिगुरु तुम ठाकर तुम अरदास जियो पिंड सब तेरियास तुम माता पिता हम बालक तेरो तुम्हारी कृपा से सुख गरेरो कोई न जाने तुम्हारा अंत उसे ऊंचा भगवंत सुगल समग्री तुम्हें सुतरधारी तुमसे हो आज्ञाकारी तुम्हारी गत नित तुम ही जाने नानक दास सदा कुर्बानी पिता गयार दास हमारी जियो पिंड सब मेरा वाहिगुरु जपो जी सतनाम श्री वाहिगुरु जपो जी सतनाम श्री वाहिगुरु 1433 की माघ सुदी 15 दुखी वगैरे कंदन प्रगटे श्री गुरु रविदास ऐसा चाहो राज में जान मिले सबन को अन्ना चोट बड़ा सब सब बसे रविदास रहे प्रसन्न प्रेम पंथ के पालकी रविदास बैठे हो आए साक्य स्वामी मिलन को अनंत कयो न जाए जो बोले तो निर्भय श्री गुरु रविदास महाराज की जय तुई मोई मोहि तुय अंतर कैसा कनक कटिक जन तरंग जैसा जपो जो हमने पाप करता है अनंता पतित पावन नाम कैसे होता माधव सत्संगत करण तुम्हारे तुम कपूर सुपेद सपेल हम बपुरी जसकीरा सतसंगत मिल रहे माधव जैसे मधुगम तीरा जाति वचा पाति वचा जन्म हमारा राजा राम की सेवा में की रविदास तुम्हारा हे निर्माण के मानले आश्रम के आश्रय होते तो एक सद्गुरु रविदास जी महाराज आज आपल्या वाणीचे अर्धात झाले अर्धात करताना दाताकडून काही चुकून लागत नाही क्षमा करा प्रभू हे सच्चे पास या जगातील सर्वांचे भले कर रक्षण कर आणि सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव आणि आमचे मित्र अचूक लांबसोरे साहेबांनी सुनीताताई लांबसोरे साहेब त्यांचे 75वा वाढदिवस होत आहे त्यांचं भावी आयुष्य सुखा समाधानात आणि समृद्धीत राहो त्यांच्याकडून समाजाची आणखी सेवा करू आणि परत आम्हाला हीच अरदास करण्याकरता वयाच्या 100व्या वर्षी आम्ही इथे येऊ हीच प्रभू चरणी प्रार्थना करू सद्गुरु रविदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो जो बोले तो निर्भय श्री गुरु रविदास महाराज
जोरदार टाळ्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे मानबिंदू डॉक्टर अशोकजी लामतुरे साहेब यांचं आपण अभिनंदन करूयात, कौतुक करूयात आणि त्यांना शुभेच्छा देऊयात. टाळ्यांना जीएसटी लागत नाही, त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कार्यक्रमाचं उद्घाटन आणि सुरुवात देखील अतिशय सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे. मंचावरील मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा या ठिकाणी मी स्वागत करीत आहे. आदरणीय बिपिनभाईजी पटेल, आदरणीय माने साहेब, आदरणीय साठे साहेब आणि इतर सर्वच मान्यवर आपलं पुन्हा एकदा या ठिकाणी मी स्वागत करते. सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय पतंगे सर आपलं देखील या ठिकाणी स्वागत करते. समाजसेवेचा अखंड दीप ज्यांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून प्रज्वलित ठेवला, समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांनाच आपल्या जीवनामध्ये ध्येय मानणारे दलित समाजाचे ज्येष्ठ नेते, समाजसेवक आणि आमचे मार्गदर्शक आणि असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर अशोकजी लामतुरे साहेब यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्तानं इथं जमलेल्या सगळ्यांचंच पुन्हा एकदा या ठिकाणी मी स्वागत करते. सच्चे समाजसेवक. दुसरी महत्त्वाची गोष्ट, समाजभूषण, कर्तव्यदक्ष जनसंपर्क अधिकारी. त्याचप्रमाणे दलितांच्या, शोषितांच्या, वंचितांच्या उद्धारासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या डॉक्टर अशोक लामतुरे आणि सौभाग्यवती सुरेखाताई लामतुरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त जमलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. 1951 साली 17 जुलैला सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अशा कुटुंबामध्ये जन्मलेल्या थोबडे वस्तीसारख्या अविकसित वस्तीमध्ये राहिलेल्या अशोक लामतुरे यांनी त्या काळामध्ये BA, DSW, MSW आणि जे सर्टिफिकेट ऑफ जर्नलिझम या पदव्या संपादन केल्या. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे. त्याचप्रमाणे शिक्षणातून प्रगती होऊ शकते, विकास होऊ शकतो. शिक्षण हा विकासाचा आत्मा आहे हे भान त्यांनी कायम ठेवलं आणि त्याप्रमाणे आपल्या आयुष्याची वाटचाल करायला सुरुवात केली. लामतुरेंचं आणखीन एक वैशिष्ट्य की आपण शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला आपल्या स्वतःचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा विकास करायची, प्रगती करायची, त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण करायचे ही खूणगाठ त्यांनी बांधलेली होती. आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम डॉक्टर रजनीकांत आरोळे, जे जामखेड आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असे डॉक्टर होते, मॅगेसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्या धर्मादाय हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक्सटेन्शन ऑफिसर म्हणून, विस्तार अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यांचं एकंदरीत काम पाहून ते तर प्रभावित झालेच डॉक्टर आरोळे, परंतु त्यांनी पुढे सोलापुरामध्ये ते आले आणि सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. जनसंपर्क अधिकारी कसा असावा, तो कर्तव्यदक्ष असावा, तो कार्यक्षम असावा, हे एक आदर्श हा असा वस्तुपाठ लामतुरे यांनी आपल्या 33 वर्षाच्या सेवेमधून समाजासमोर ठेवलेला होता. ते ज्या वेळेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बसलेले असायचे, त्यावेळेला मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे की खेड्यामधून लोक यायचे, अशिक्षित असायचे, अडाणी असायचे, गरीब असायचे, तर त्यांना मदत करणं, त्यांना सहकार्य करणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे ते आपलं कर्तव्य मानतच होते. 10 ते 5:30 अशा प्रकारे काम करायचं, एक टोपली टाकायची आणि घरी जायचं, ही भूमिका त्यांची कधीच नव्हती. जसं डॉक्टर हे रुग्णसेवा करतात, त्याचप्रमाणे आपण रुग्णसेवा केली पाहिजे, रुग्णाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याचप्रमाणे रुग्णाला मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. आणि गांगरलेल्या अशा रुग्णांना मार्गदर्शन करणं. बऱ्याचशा रुग्णांकडे पैसे पण नसायचे केस पेपर काढायला, तर लामतुरे साहेब स्वतःच्या खिशातून त्याला केस पेपर काढून द्यायचे. त्याचप्रमाणे 15 नंबर खिडकीमध्ये जा, 50 नंबर खिडकीमध्ये जा असं सांगून जर कोणी खिडकीमध्ये बसलेलं असेल तर स्वतः लामतुरे साहेब त्या खिडकीवर जायचे आणि या रुग्णाची तपासणी करा, त्याला योग्य औषधोपचार द्या, अशा प्रकारचं त्यांचं प्रतिपादन असायचं. आणखीन एक गोष्ट त्यांच्या बाबतीत
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला बरेचसे गरीब रुग्ण येतात तर ते रक्त विकत घेऊ शकत नव्हते. तर अशा रुग्णांना रक्त मिळावं, मोफत रक्त मिळावं म्हणून लामतोरे साहेबांनी हे रक्तदान शिबिर आयोजित केले आणि अशा प्रकारे मोफत रक्त हे रुग्णांना द्यायला सुरुवात केली. त्यानंतर या सर्वोपचार रुग्णालयामध्ये डीनसोबत ते नेहमी फिरत असायचे आणि ज्या ज्या भागामध्ये कुठं अस्वच्छता दिसत होते किंवा रुग्णांची जिथे हेळसांड होत होती तर त्या ठिकाणी लामतोरे डीन साहेबांचं लक्ष वेधायचे आणि ताबडतोब जी काही अडचण असेल ती अडचण दूर करण्याचं काम ते करत होते. या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारची अशी आरोग्य निदान शिबिरं ही आयोजित केली. रक्तदान शिबिरं जशी आयोजित केली, दंतचिकित्सा शिबिर आयोजित केली, प्रबोधन शिबिरं आयोजित केली. अनेक रुग्ण त्या काळामध्ये, अनेक गरीब लोक मी बघत होतो की व्यसनाधीन होते आणि त्यांना व्यसनमुक्त करण्याची खोंगाटसुद्धा त्यांनी बांधलेली होती. म्हणून व्यसन जे असतं ते दूर झालं पाहिजे, ते कायमचं सुटलं पाहिजे, यासाठी त्यांनी व्यसनमुक्त समाजाचं स्वप्न पाहिलं आणि त्याप्रमाणे व्यसनाधीन जे रुग्ण होते तर त्या रुग्णांना बरं करण्यासाठी त्यांनी त्यांचंही प्रबोधन केलं, त्यांच्या नातेवाईकांना सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टर अशोक लामतोरे, आता ही डॉक्टरेट जी पदवी आहे ती त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आहे. 2 प्रकारचे डॉक्टरेट असतात. एक जी डॉक्टरेट असते जी प्रबंध सादर केल्यानंतर विद्यापीठांनी मान्य केल्यानंतर आणि 3-4 परीक्षकाच्या माध्यमातून तिचं परीक्षण झाल्यानंतर ती डॉक्टरेट पदवी मिळते. परंतु लामतोरे साहेबांचं कामच असं आहे की समाजामधल्या ज्या व्यथा आहेत, वेदना आहेत तर त्या समजून घेऊन त्या व्यथा आणि वेदना दूर करण्याबद्दल निरपेक्ष सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांना ही डॉक्टरेट पदवी दिल्लीमध्ये बहाल करण्यात आलेली होती. त्यानंतर लामतोरे साहेबाचं आणखीन एक वैशिष्ट्य मला जे जाणवलं, त्यांचा कामाचा धडाका पाहून, त्यांचा कामाचा आवाका पाहून, त्यांची रुग्णाप्रती असलेली तळमळ पाहून, कळकळ पाहून त्याला त्यांनी कृतिशीलतेची जोड दिली आणि बिपिनभाई पटेल यांच्यासारख्या एका चतुर माणसाने त्यांची कामकाजाची पद्धती हेरली आणि अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये लामतोरे यांची संचालक म्हणून नेमणूक केली. त्यांनी जो लेख लिहिलेला आहे त्यांच्या त्या गौरव अंकामध्ये, त्या गौरव अंकामध्ये ते असं म्हणाले, लामतोरे हे नामधारी संचालक नाहीत तर ते कामधारी संचालक आहेत. आणि म्हणून तुम्हाला असं दिसेल जे जे गरीब रुग्ण अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये येतात किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांच्या बाबतीत सांगायची, जो शोषित वंचित जो कामगार आहे तर अशा शोषित वंचित उपेक्षित ज्याला बाहेर नोकरी मिळू शकत नाही अशा व्यक्तींना, जवळजवळ 200पेक्षा जास्त व्यक्तींना अशोक लामतोरे यांच्यामुळं रोजगार मिळालेला आहे. ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्यांनी सोलापुरामधल्या जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत असताना सोलापुरामधले अनेक महाविद्यालय असतील, अनेक शाळा असतील, अनेक स्वयंसेवी संस्था असतील, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया असेल, रोटरी क्लब असेल, लायन्स क्लब असेल, सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती असेल, पत्रकार संघ असेल, अशा सर्व संस्थांची एक मोठ बांधली आणि त्यांनी आरोग्य निदान शिबिर आयोजित केली. त्यानंतर विशेषतः एड्सबद्दल जनजागरण दिंडी आयोजित केली. त्यानंतर अवयवदान, आता या अवयवदानाबद्दल सांगायचं झालं तर अवयवदान या विषयावरच त्यांचा जो मुलगा आहे स्वप्नशील लामतोरे त्यांनी या विषयावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केलेली आहे. त्यानंतर आरोग्य निदान शिबिरं जशी आयोजित केली त्याचप्रमाणे एक आरोग्य संपन्न समाज निर्माण झाला पाहिजे, त्याचप्रमाणे सुशिक्षित समाज निर्माण झाला पाहिजे आणि ज्या समाजामध्ये मी जन्मलो त्या समाजाचा उद्धार विकास त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि म्हणून तुम्हाला असं दिसून येईल की चर्मकार समाजामध्ये त्यांचा जरी जन्म झालेला असला आहे, त्यांच्या आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आपण जसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकलो तसे अनेक समाज घटकातील त्यांच्या समाजातील जे छोटी छोटी मुलं आहेत ती शिकू शकत नाहीत, अशा मुलांना साठी त्यांनी रविदास शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि या रविदास शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून यमाई येथे आश्रमशाळा सुरू केली. त्यांच्या ज्या धर्मपत्नी सौभाग्यवती सूर्यकांत लामतोरे यांनीसुद्धा रविदास महाराज असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, रमाबाई आंबेडकर असतील
यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी सुद्धा आपल्या पतीच्या एकंदरीत कामाला भक्कमपणे साथ द्यायला सुरुवात केली आणि जवळजवळ 3000 महिलांना त्यांनी सक्षम करण्याचा प्रयत्न केला. स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरं त्यांनी आयोजित केली. त्याचप्रमाणे शिक्षणाचं महत्त्व त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि म्हणून त्यांचे एकंदरीत कामाचा धडाका पाहून केंद्र सरकारने त्यावेळच्या त्यांची अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यपदी नेमणूक केली. मला वाटतं अशा प्रकारचा बहुमान सोलापूर शहराला की जिल्ह्याला पहिल्यांदाच प्राप्त झालेला असेल आणि आपल्या पदाचा उपयोग जो आहे तो समाजासाठी झाला पाहिजे, तो जागृती करण्यासाठी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांची भूमिका ही आजही आपल्याला पाहायला मिळते. आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा आदरातिथ्य आपण इथं करणार आहोत. कारण आपली संस्कृती असं सांगते, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि यानंतर आपली संस्कृती म्हणते अतिथी देवो भव. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिथी रूपानं या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर आवर्जून वेळातून वेळ काढून इथं उपस्थित आहेत. याबद्दल या मान्यवरांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले अश्विनी हॉस्पिटलचे चेअरमन आदरणीय बिपिन भाईजी पटेल साहेब यांचा सत्कार आपण इथं करणार आहोत. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय बिपिन भाईजी पटेल साहेबांचा सत्कार आपण या ठिकाणी करूयात. हा सत्कार लांबतुरे परिवाराच्या वतीनं आदरणीय सुरेखाताईंनी करावा अशी त्यांना विनंती करते आणि जोरदार टाळ्यांनी आपण आदरणीय पटेल सरांचं स्वागत इथं करूयात. आरोग्य सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आदरणीय बिपिनभाई पटेल यांचं कार्य आपल्या प्रत्येकाला अधोरेखित आहे.
अतिशय राज्यामध्ये सक्षमपणानं समाज संघटना बांधण्याचं काम त्यांनी केलं. प्रत्येक गावागावात ते फिरले, संघटित करण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यानंतर त्याच्यापूर्वीपासून आजपर्यंत या सोलापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, वेगवेगळ्या विकासाची कामं केली. अनेक मान्यवरांना त्यांनी त्यांचा गौरव केला, अनेक गरीब लोकांना त्यांनी मदत केली. आज एका आरोग्य विभागाच्या कामामध्ये काम करत असताना अनेक लोकांना जे दारिद्र्य आहेत, गरीब आहेत, त्यांना आर्थिक मदत करून देण्याचं, त्यांना आरोग्य सुविधा देण्याचं काम त्यांनी केलं. वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्राचं काम केलं. अनेक लोकांना, आमच्या गटई कामगारांना, खरं वास्तविक त्यांची संकल्पना आहे. त्यावेळेला बबनराव घोलप साहेब मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी गटई कामगारांना स्टॉल देण्याचं योजना जी असेल ती अशोकराव लामतुरे साहेबांची आहे. आणि म्हणून अभ्यासपूर्ण काम करणारे, समाजाच्या सर्वांगी कामाचा विचार करणारे, समाजातल्या सामान्य माणसाला मदत करणारे, आपली परिस्थिती काय होती त्या परिस्थितीतून शिकले. आज ते त्यावेळेला ग्रॅज्युएशन त्यांनी पूर्ण केलं आणि नोकरी शोधली. आणि नोकरी शोधताना फक्त नोकरी करणं आणि 11 ते 5 काम करणं एवढं त्यांनी बघितलं नाही. सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत समाजाच्या विविध क्षेत्रातल्या लोकांना, समाजातल्या गरीब लोकांना सातत्यानं त्यांना मदत करणं, सातत्यानं त्यांच्यावर राहणं, हे काम त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर आमच्या सुरेखाताईंचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये त्यांचं आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने त्यावेळेला केंद्र सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान होते, त्यावेळेला त्यांना अनुसूचित जाती जमातीचे या देशाचं संचालकपद त्यांना दिलं. फार मोठं काम. मी त्यांच्या बंगल्यात गेलो. त्यावेळेला पुरस्काराची योजना अशोकरावांच्या नेतृत्वाखाली चालू होती दिल्लीमध्ये, आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. म्हणजे अतिशय दोघं सामान्य लोकांपर्यंत कितीही मोठे झाले तर त्यांनी तळातलं काही काम सोडलं नाही. समाजाबरोबर आपुलकीनं सदभावून राहणं, पैसा, सत्ता, संपत्ती याच्यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे हे त्यांनी मानलेलं आहे. समाज चळवळीमध्ये अनेक लोक पदासाठी काम करतात, अनेक लोक काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून काम करतात. अशोकरावांनी कधी पदासाठी, त्यांच्या मिसेसनी कधी पदासाठी काम केलं नाही. सातत्यानं पद आम्हाला मिळेल न मिळेल याचा विचार करून त्यांनी आज एवढी मोठी कामं केली. आश्रमशाळा, अनेक मुलं आज समाजातल्या गरीब मुलांना ते शिकवत आहेत. त्यांना मोफत राहण्याची व्यवस्था, त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे अशा अनेक विविध माध्यमातून त्यांनी समाजाची ही चळवळ कायमपणे ठेवत राहिलेली आहे. गेली 75 वर्ष आज ते काम करतायत. आणि म्हणून मला त्यांच्याबद्दलचा एवढा आदर आहे. खरं वास्तविक अनेक मान्यवर वेगवेगळ्या माध्यमातून कामं असतील, परंतु मी माझी सगळी कामं त्या भागातल्या माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं त्यांना शुभेच्छा द्यायला इथं आलो. मला खरं वास्तविक ते 35 वर्षापूर्वी त्यांची माझी मैत्री झाली आणि मी त्यावेळेला त्यांच्याबरोबर काम करत होतो. आज मला त्यांनी माझ्या मदत केली. अनेक कार्यक्रमाला ते आमच्याकडे येत आहेत आणि सातत्यानं दोघांचा आम्हाला फार मोठं सहकार्य, सदिच्छा, आशीर्वाद त्यांचा आहे. म्हणून मी गेल्या वेळेला आमच्या मतदारसंघातनं प्रचंड मतानं आमदार म्हणून विजयी झालो हातकर्णी मतदारसंघातनं. आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या कामामध्ये त्यांचा आम्हाला फार मोठं मदत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या आमचे सातपुते साहेब इथं आहेत, त्यांच्याबरोबर सातत्यानं हे सर्व मंडळी त्यांच्या ग्रुपमध्ये असणारी, त्यांच्यावर श्रद्धा असणारी, त्यांच्यावर प्रेम असणारी, त्यांना सातत्यानं एकमेकाला मदत करणारी मंडळी इथं जीवापाड प्रेम करणारे आलेले. साधी माणसं नाही ही फार मोठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी फार चांगली माणसं आहेत. आणि म्हणून अशा एक थोर विचारवंत कार्यकर्त्यांचा, नेत्याचा गौरव होणं ही अतिशय काळाची गरज आहे. ते आपण सर्वांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा आदर माझ्या मनामध्ये एक अतिशय चांगले, कारण की सामाजिक काम करणाऱ्या, ज्याच्याकडे अपेक्षा काय नसत्या, अशा लोकांचं गौरव तर होणं गरजेचं आहे. आज अशा पद्धतीचे लोक वंचित आहेत की जे अतिशय चळवळीत काम करतात, अतिशय त्यांचा गुणगौरव होणं गरजेचं आहे. पण आपला समाज आपण पाठिंबा पडतो. या लोकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आणि त्यानिमित्तानं अशोकरावांचा 75वी अमृत महोत्सवी समारंभ आपण सर्वांनी करताय याचा मला फार मोठा गौरव वाटतो. आज अनेक गोष्टी आहेत, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले, अनेक माध्यमातून त्यांचा गौरव झाला. ते स्वाभिमानी आहेत, कधीही कुणाकडं लाचारी पत्करत नाही. ते सातत्यानं आपल्यापेक्षा आपल्या समाजाला, आपल्या गरीब माणसाला काय मिळावं, त्यांचा सन्मान व्हावा, त्यांचं मोठेपण वाढावं, ही भूमिका कायमपणे त्यांनी घेतलेला आहे. आणि म्हणून दोघांच्याबद्दल आमच्या मनाबद्दल फार मोठा आदर आहे. आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जी कामं असतील ती सर्व कामं अशोकरावांना आम्ही कायमपणे बोलवतो. अनेक मंत्री येतात, अनेक अधिकारी येतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही काम करतो. आणि ह्या दृष्टीनं
काम करणारे एक अतिशय चळवळीतले कार्यकर्ते आहेत. त्यांनी पदाचा अपेक्षा व्यक्त केली नाही, आपल्याला काय मिळेल ह्याची अपेक्षा व्यक्त केली नाही. आपल्याकडं जे आहे ते मिळवून आपल्या समाजाला थोडं मदत करणं, समाजातल्या गरीब लोकांना मदत करणं, उपेक्षितांना मदत करणं, त्यांच्या पाठीमागे राहणं, कायमपणे त्यांनी हे 75 वर्ष काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. माझ्या कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेकडून, माझ्या हातकणंगले मतदारसंघातून, माझ्या कुटुंबाकडून त्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती मिळावी आणि अशाच अखंडितपणे 100 वर्ष त्यांनी समाजाची सेवा करावी. की एक विचारवंत शक्तिमान ताकदवान आणि कार्यक्षम असे नेते आहेत आणि म्हणून त्यांना परमेश्वरी ताकद द्यावी अशी मी परमेश्वरी चरणी प्रार्थना करतो. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या प्रयत्नाला सलाम केला पाहिजे. अत्यंत वाईट अवस्थेतून असतानासुद्धा कष्टाने त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि ते करत असताना नुसतं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं असं नाही, तर सुरुवातीला त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम करत असताना अनेकांना त्यांना मदत करण्याचं काम केलं. त्यांनी आम्ही कुणाला जरी पाठवलं, जा तू आणि अशोकरावना भेट, तुझं सगळं तिथं होऊन जाईल, तर अशोकराव कुणी कधीही कुणाचा तिटकारा केला नाही किंवा उत्साहानं येणाऱ्या प्रत्येक माणसाला सेवा देण्याचं काम त्यांनी केलं. असा सेवाभावी संयमी माणूस ज्यांनी समाजाची सेवा आज 75 वर्षापर्यंत केली. त्यानंतर अश्विनी रुग्णालयामध्ये गेले, त्या ठिकाणी सुद्धा बिपिनबाईंच्या नेतृत्वाखाली त्यांनी जे काम केलं त्या ठिकाणी सुद्धा आज आपण पाहतो सर्वसामान्य माणसाला या वाढत्या लोकसंख्येमध्ये जास्त गरज असते ती हॉस्पिटलची. आणि हॉस्पिटलमध्ये ग्रामीण भागातून येणारा माणूस कळत नाही त्याला की नेमकं आपण काय करावं, कुठल्या डॉक्टरकडे जावं, अशा परिस्थितीमध्ये अशोकरावांच्याकडे माणूस पाठवला तर त्याचा यथोचित योग्य त्या डॉक्टरांच्याकडे संपर्क साधून त्याला उपचार करून पाठवण्याचं काम अशोकरावांनी आजपर्यंतच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने केलं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. अशोकराव एक असा माणूस आहे, 75 वर्ष झाली अशा या दगादगीच्या जीवनामध्ये आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांचं आजही आरोग्य चांगलंच आहे, ते 75 वर्षाचे आहे असं कुणालाही वाटत नाही. इतके तरुण असल्यासारखे अशोकराव 100ही निश्चितपणानं गाठतील आणि या समाजातल्या सर्वसामान्य गरीब माणसाच्या सेवेसाठी त्यांना 100 वर्षाचं आयुष्य लाभावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
आहे